नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पालक आणि हिरवा माठ याचा सांबार करणार आहोत। पालेभाज्या या हेल्दी असतातच। पाव कप तूर डाळ, हे हिरवी मिरची घालून डाळ, तुरीची डाळ पाव कप, 1 चमचा मसूर आणि 1 चमचा मुगाची डाळ, तसंच 1 मोठा टोमॅटो चिरून हे सगळं कुकरमध्ये ठेवून शिजवून घेतलेलं आहे। आधी आपण त्याच्यासाठी वाटण करून घेऊया। चमचा धणे, 1 चमचा जिरे, थोडे मेथीचे दाणे 10-12, 2 बॅडगी मिरच्या आणि 2 गुंटूर मिरच्या। हे सगळं कच्चंच आहे आणि आता हे आपण बारीक वाटून घेणार आहोत। जरूर असेल तर थोडंसं पाणी घालून हे असं बारीक वाटून घेतलेलं आहे। हे सांबार करण्यासाठी आधी आपण इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालतोय। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग। हे सगळं तडतडलं की त्याच्यामध्ये धुवून चिरलेला पालक आणि राजगिरा घातलेला आहे आणि परतून घेतलं। हा व्हिडिओ मिस झालेला आहे। त्यानंतर आपण हे जे कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ, त्याच्याबरोबर जो टोमॅटो शिजवला होता तो ह्याच्यामध्ये पालेभाजीमध्ये घातलेला आहे। नंतर आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं तेही घातलेलं आहे आणि आता हे सगळे पदार्थ कच्चे घेतले असल्यामुळे जरा 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। हे वाटण जे आपण घातले त्याच्यामध्ये 1 पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळं आपण मिसळून शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवून 3-4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। 3-4 मिनटानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली ती डाळ, मिरची ते घोटून घेऊन ते घालायचं आहे। त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं आहे आपल्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे आणि हे सगळं मिसळून घ्यायचं व्यवस्थित। त्याच्यामध्ये आता मी आणखीन थोडंसं जरुरीप्रमाणे आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घातलेलं आहे। तसंच चवीप्रमाणे मीठही घातलं आहे। चिंचेबरोबर बॅलन्स करायला थोडासा गूळही घातलेला आहे, तो ऑप्शनल आहे गूळ। तर हे सगळं मिसळून उकळी आणायची आणि 5-6 मिनटं तरी हे उकळू द्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे सगळे फ्लेवर एकजीव होतील। आपलं जे पालक आणि राजगिराचा माठाचे सांबार जे आहे ते तयार आहे। तर ते भात, पोळी, भाकरी, पराठा वगैरे बरोबर सर्व करू शकतो। धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। काय आवडलं काय नाही ते जरूर सांगा। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।